हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर फायनली आलोय आम्ही परत पुण्याला, लातूरला नाही. तर 4-5 दिवस मस्त राहून खूप जास्त एन्जॉय करून मज्जा आली. आणि ब्लॉग थोडेसे लेट येत आहेत कारण मी तुम्हाला अगोदर एका ब्लॉगमध्ये सांगितलं माझा डोक्याचा प्रॉब्लेम झालाय, डोकं दुखते माझं. त्यामुळे तर हॉस्पिटलला मी आज नाही उद्या जाईल. आणि आता सर्व पसारा आवरायचा अगोदर, कारण एवढा जास्त पसारा झालाय ना. फराळाचं एवढं आणलंय, म्हणजे आणलं नाही, झालंय, घरून आणलंय. परत माझी मोठी जी माऊ आहे, लहानी माऊ तर तिथंच आली होती, तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिलं. मोठी माऊ इकडे आली होती, त्यांचे मुलं इकडे राहतात ना, तर इकडे आली होती. तर त्यांनी सुद्धा फराळाचं एवढं मोठं दिलंय, तर एवढं सगळं असा पसारा झालाय. बाकीचं पण सामान वगैरे तर सर्व आवरून ठेवायचे. आणि जे पण बाकी आधीचं होतं त्याच्यातलं पण काही खराब तर नाही झालेलं काही, बट जे यूज करायचं नाहीये ते भरण्या वगैरे सर्व, बरण्या वगैरे ते पण सर्व टाकून द्यायचे. तर तेच पसारा आता आम्ही दोघी काढून बसलोय. घर क्लीन करून घेतले कारण धूळ खूप झाली होती आणि बसावंच वाटत नव्हतं, म्हणून अगोदर आम्ही बेडरूम आणि हॉल क्लीन करून घेतला. आणि स्वयंपाक करायचा होता म्हणून किचन बाकी होतं, तर स्वयंपाक पण झालाय. टोमॅटोची चटणी, चपाती बनवली आणि ठेचा वगैरे आणलेला होता काल रात्री आल्यानंतर. कालच ना, काल आम्ही आलो. काल रात्री आल्यानंतर घरून डब्बा आणला होता. ट्रेनमध्ये तर काय आम्ही जेवण केलं नाही कारण भूकच नव्हती लागली. आणि मग राहुल पण आला रात्री, तर मग आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलं. ते मी काही शूट केलं नाही कारण झोप पण खूप येत होती. आणि आता असं फ्रेश वाटतंय. एवढं जास्त सकाळी आभाळ आलं होतं ना, असं वाटत होतं किती जोरात पाऊस येणार आहे. आणि आता बघा पूर्ण असं आभाळ जाऊन ऊन पडले आणि घर पण आता छान वाटतंय. झाडांना पण पाणी दिलं सर्व. जाताना मी देऊन गेले होते आणि परत मग आता आल्यानंतर दिलं. बहिणीने साफ करून घेतली रूम. तुम्हाला दाखवते मी एकदा व्ह्यू रूमचा. खूप छान असं पॉझिटिव्ह वाटते. बेडशीट वगैरे सर्व काही चेंज केलं, धुवायला टाकलंय. आणि आंघोळ वगैरे करून मशीनला कपडे लावते, मग कपडे पण वाळून निघतील. आणि असं सर्व आहे अपडेट. थोडंसं असं क्लीन झालं ना, छान वाटतं, मस्त वाटतं. किचन पण आता क्लीन होईल आणि मग सर्वच असं अगोदर सारखं मग रुटीन एकदा लागला की मग टेन्शन नाही. थोडंसं लेट येतील ब्लॉग, पण येतील. आणि 1 तारखेपासून तर मी कन्सिस्टंट होईलच ऑब्विसली, कारण त्यानंतर परत माझं जे अगोदर सारखंच चालू होईल रुटीन. आत्ता फक्त मी या मंथचे 5 दिवस राहिलेत, त्यामुळे म्हणलं थोडंसं रिलॅक्स घेऊ, जास्त लोड नको घ्यायचा. त्यामुळे मी ब्लॉग नाही दररोज टाकत आहे, बट 1 दिवस आड तर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतीलच. सो चला तुम्हाला एकदा लुक दाखवते. इकडे पूर्ण तिकडचं पूर्ण क्लीन झाले, बेडरूम हॉल क्लीन केलाय. इकडे ट्रायपॉड लावले मी शूटसाठी. आणि इकडे बघा किचन मधला पसारा सर्व काही असं पसरलंय, डाळी वगैरे आणलेल्या, सगळंच असं. हे अर्ध सामान भरलंय. तिकडे सर्व तिकडचा पसारा काढलाय आणि ती भरतीये. मी इथं बसले. माझा अवतार मी तुम्हाला नाही दाखवू शकत, त्यामुळे मी फुल नाही घेते व्हिडिओ. आणि इकडे सर्व बघा, हे बेसनचे लाडू, हे चक्की आणि करंजी, हे बुंदीचे लाडू, ते चकल्या, हे शंकरपाळ्यासारखे असे बिस्किट आहेत. यात आहे शेव, हे तांदूळ, हे हरभऱ्याची डाळ, ही मुगाची डाळ, ती तुरीची डाळ आणि एवढ्या मोहऱ्या. आणि इकडे बघा, हे तर आधीच सर्व तिनं साफ करू लावतीये. आणि इकडे मी हे पण आणले. चिवडा तर तुम्हाला दाखवते. चिवड्याची भरणीच पडली. चिवडा एवढा झालाय 2 घरचा आणि आणखीन एवढा बाकी आहे. एवढा चिवडा बाकी आहे, आता त्याच्यात भरते तो. आणि चिवडा तर काय नाही, मग महिनाभर जाईल, मस्त भेळ करून खायची. जीवनाचे संगीत तिच्यावर मागे नवा, क्षण ती जपते सध्या गोष्ट.
तर असं सर्व पसारा झालेला आहे आणि तो आता मी क्लीन करते. भांडे पण घासायचे, कपडे, गॅलरी मी क्लीन करून घेतली आणि बहिणीने बाकीचं झाडून गॅलरी आणि बेडरूम मी क्लीन करून घेतली. बहिणीने सर्व रूम बसून पुसून घेतली कारण पोछाने एवढं क्लीन निघत नाही. आणि आता आंघोळ करायचे मेन म्हणजे अगोदर, कारण काल ट्रेनने प्रवास केला आणि तुम्हाला माहिती आहे 3 वाजता ट्रेन होती ती. आम्ही 12लाच जाऊन बसलो होतो कारण जागा पकडण्यासाठी. तिथे 3ला नंतर खूप गर्दी होते. मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल, मी आणि माझा भाऊ आलेलो त्यावेळेस वर बसून आलेलो. असं नाही की बसने येऊ शकत नाही, बसने येऊ शकतो ट्रॅव्हल्सनं वगैरे, पण काय होतं ट्रॅव्हल्सचं पण इथं जवळ पॉईंट नाही आहे, त्यामुळे उगाच परेशानी करून घेण्यापेक्षा. आणि ट्रेनने ना ऑन टाईम येतं, 6 तास म्हणजे 6 तासात पोहोचते ट्रेन. त्यामुळे मग ट्रेनचं आता मला चांगलं वाटायला. आणि एवढे दिवस 6 वर्ष मी ट्रेनचा प्रवास केला नव्हता, बंदच होता म्हणजे गरजच पडत नव्हती. आणि आता बघा सारखंच ट्रेनने प्रवास होतोय आणि छान वाटतंय. तर चला मी एवढं सगळं आवरतो आम्ही दोघी मिळून पटकन. तर गाईज झालं सर्व, किचनचं आवरलं. आता बहीण झाडून आणि पोछा करते किचनचा, मी आंघोळ करणार आहे. डोकं खूप जास्त दुखायलंय, प्लीज काही सोल्युशन असेल तर सांगा. आणि मला असं वाटतं मायग्रेन तर नाही ना, मायग्रेन काय असतं ते पण नाही माहित मला, बट त्याच्यात डोकं दुखतं असं म्हणतात. तर प्लीज डोकं मायग्रेन काय असतं ते मला सांगा. माझं डोकं खूप जास्त दुखतंय ह्या साईडला, म्हणजे पूर्ण डोकं नाही दुखत आहे, मी तुम्हाला सांगते इथं दुखत आहे, इतका भाग असा खूप डेंजर. ऐक काय करू मी. हॉस्पिटल पण सांगा पुण्यातलं कोणतं चांगलं असेल तर डोक्यासाठी. मी सोमवारी जाईल, आता आज तर सॅटरडे, उद्या संडे. पण जास्त जर दुखायला तर मला आजच जावं लागेल संध्याकाळी. बापरे, काल एवढे 4 दिवस लातूरला होते तर नाही दुखलं, पुण्याला आलं की दुखायला. काय म्हणजे डोक्याचं काही हे का, तिथं असताना नाही दुखायचं, इकडं आल्यानंतर दुखायचं. आता सध्या तर मी गरम गरम पाण्याने आंघोळ करते म्हणजे थोडं काही राहिलं तर. खूप जास्त दुखतंय. तुझ्या दमो तिच्या आहे जगात कधी स्वयंपाक कधी प्रवासात तिचं कामे राहती क्षण टिपते खास भोळ बोलणं तिच्या हसला जाता दंबोरू तुझ्या तिचं जग. खूप जोरात पाऊस चालू झालाय गाईस इकडे बघा. तर गाईज हा आहे नेक्स्ट डेचा ब्लॉग. मी तो ब्लॉग कंटिन्यू केला नाही, तिथपर्यंतच होता. आणि आता 2 दिवसाचा मिक्स मी एक ब्लॉग टाकते. तर आज मला करायचं आहे हेअर वॉश. तर मी एक हेअर ऑइल बनवलं आहे, माहीत नाही म्हणजे मी फर्स्ट टाईम बनवलं आहे, ते ट्राय करणार आहे. तेच अक्षदाच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं होतं तर तेच ट्राय करणार आहे. आणि केस बघा ना, वेणी घातली होती, 4-5 दिवस झालं वेणीच घालते, तर त्याच्यामुळे किती छान कर्ली कर्ली झालेत, असे नॅचरल कर्ली वाटत आहेत. असं बाहेर जायला पण काहीच प्रॉब्लेम नाही, किती सुंदर वाटतंय, बाउन्स आलाय केसांना. आणि आता मी ते हेअर ऑइल सांगते तुम्हाला. कापूर, मेथी आणि आपलं खोबऱ्याचं ऑइल असतं ना, खोबरेल तेल, त्याचं बनवलंय. आणि त्या अगोदर मस्तपैकी अशी केस विंचरून घ्यायचे, कारण हेअर वॉश करताना मग जास्त हेअरफॉल होत नाही. पूर्ण गुंता काढून घ्यायचा, असं हाताने पण काढू शकता तुम्ही. निघालेला आहे पूर्ण गुंता. यार मला आता हेअर वॉश करायची इच्छा होत नाही, मला हे केस बघून किती सुंदर दिसत आहे. बघा तुम्हीच किती छान वाटतंय. आता हेअर ऑइल लावून घेऊ चला.
मधून भांग पाडून घेतलाय आणि आता असं एक एक साईडला लावून दिवसानंतर मी असं पच 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 हेअर ऑइल लावले. कधी आठवणींचा भागा गुंफते, कधी स्वप्नांच्या रंगात पाहते, तिच्या मोजाचं साधूपण खास, ऋतुजाचं जग एक सुंदर भास. आणि आज मला दवाखान्यात पण जायचंय डोक्याला दाखवायला, कारण डोकं दुखायचं राहतच नाहीये. तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचं संगीत तिच्या व्लॉगमध्ये नावा, क्षण क्षण ती जपते, साध्या गोष्टींना मान ऋतुजा तंबू तिच्या आहे जगात सा. झालं तर असं झालं, मी 2-3 तास ठेवते आणि मग नंतर आंघोळ करते. आता नाश्ता करते. साबुदाणा खिचडी बनवली आहे बहिणीने, तिचा आज गुरुवार आहे पण मीच खाते. तिच्या आधी मीच खाते गाईज. आणि हो, बहीण लवकरच ब्लॉगिंग चालू करणार आहे, सो तिला सुद्धा खूप जास्त सपोर्ट करा. ती पण मीठ जास्त झालंय, मीठ लय जास्त झाले. तर गाईज आज जेवायला मस्त मेथीची भाजी, वरण, भात, चपाती आणि सॅलड. तर चला मी पटकन जेवण करते आणि मग रेडी होते आणि मग आपण जाऊ मॉलला. गाईज लिटल अपडेट देते तुम्हाला, झाले माझं सर्व काम वगैरे. तर व्हिडिओ का आले नाहीत काय नाही सर्व काही, तर मी गेले होते दिवाळीला. मग दिवाळीत तर एवढं काही शूट करणंच झालं नाही, कारण फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं वगैरे त्याच्यातच वेळ जातो. मग त्यानंतर मग परत आले. परत आल्यानंतर दिवाळीला जायच्या अगोदर माझं डोकं खूप जास्त दुखत होतं 3 दिवस, पण मी ते इग्नोर केलं. असं काय मला वाटलं नाही, वाटलं राहील. आणि दिवाळीला गेल्यानंतर 4-5 दिवस पण दुखलं नाही. त्यामुळे मला वाटलं काही नाही, असंच म्हणजे राहिलं दुखायचं असं झालं. त्यानंतर मग मी इकडे आले परत, आणि परत दुसऱ्या दिवशी म्हणजे येतानाच ट्रेनमध्येच एवढं भयंकर डोकं दुखायला लागलं ना, आणि त्यानंतर मग दुखायला लागलंच. मग आता अजून मी हॉस्पिटलला नाही गेले, म्हणजे कमी झालं आता मनानेच, पण जावं लागलं हॉस्पिटलला. ते करेल मी चेकअप. मग त्या नादात मी व्हिडिओ काहीच रेकॉर्ड केले नाहीत, कारण तुम्हाला माहिती आहे डोकं जर दुखायलं तर मग माणूस काहीच करू शकत नाही. इच्छाच होत नव्हती काहीच करायची. त्यामुळे मग मी नंतर मिनी ब्लॉग पण शूट केलं नाही, लॉंग ब्लॉग पण शूट केलं नाही, काहीच नाही. पण एवढं दिवस ऑफलाईन म्हणजे काय म्हणतो आपण, कंटेंट न टाकून मग फायदाच नाही. एवढे दिवस एवढी मेहनत कशासाठी केली आहे. तर आता मग आज आहे 1 तारीख, तर फायनली व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे. आणि एवढंच होतं आज मी तुम्हाला जे काही दाखवलं सर्व तेवढंच होतं आजच्या ब्लॉगपुरतं, प्लीज समजून घ्या. बाकी मी उद्यापासून पूर्ण आता परफेक्ट ब्लॉग बनवायला चालू करेल, पूर्ण डेली ब्लॉग टाकायला चालू करेल. तर चला मग एवढंच आजच्या ब्लॉगपुरतं, हेच थोडंसं लाईफ अपडेट होती. आणि आय होप की तुम्ही इथून पुढं पण असं सपोर्ट करत राहाल. एवढा ब्रेक नंतर मी टाकते, बट मी ट्राय करेल की आता आठवड्यातून एक तरी इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग देईल, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देईल असा प्रॉपर, कशा पण रिलेटेड, स्किन केअर असेल, बॉडी केअर असेल, हेअर केअर असेल, असं सर्व काही मी त्याच्यावर प्लॅन करते, त्याच्यावर स्टडी करते आहे. तर ते तुम्हाला लवकरच कळेल. जॉब रिलेटेड पण तुम्हाला त्याच्यावर पण व्हिडिओ पाहिजेत बऱ्याच जणांना, तर त्या संबंधित पण व्हिडिओ मी बनवेल. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.